नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या श्री स्वामी समर्थ अमृतवाणी चॅनलमध्ये. श्रोते हो, आजचा हा शुभ दिवस तुमच्या आयुष्याला एक नवी आणि सकारात्मक दिशा देणारा ठरणार आहे. कारण आज आपण साक्षात ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचे असे 5 शक्तिशाली आणि अमूल्य विचार जाणून घेणार आहोत, जे प्रत्येक माणसाने आपल्या जीवनात एकदा तरी ऐकलेच पाहिजेत. जर तुम्ही स्वामींचे सच्चे आणि निस्सीम भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग स्वामींच्या चरणी लीन होऊन आजच्या या अमृतमयी प्रवासाला सुरुवात करूया. श्रोते हो, आजचे आपले जीवन विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या वेगात खूप पुढे निघून गेले आहे. आपल्याकडे भौतिक सुखसुविधा आहेत, राहण्यासाठी सुंदर घरे आहेत, खाण्यापिण्यासाठी उत्तम अन्न आहे. परंतु एका गोष्टीची आज मानवी जीवनात प्रचंड कमतरता जाणवत आहे. ती गोष्ट म्हणजे मनाची शांतता. आज प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या विवंचेत अडकला आहे. कोणाला भविष्याची चिंता आहे, कोणाला पैशाची नड आहे, तर कोणी आपल्या जवळच्या माणसांनी केलेल्या विश्वासघातामुळे मनातून पूर्णपणे खचून गेले आहे. अशा या नैराश्याच्या आणि अंधाराच्या काळात जेव्हा माणसाला कुठेच आशेचा किरण दिसत नाही, तेव्हा अक्कलकोटचे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या विचारांच्या माध्यमातून एका दीपस्तंभासारखे उभे राहतात. स्वामींचे विचार केवळ शब्द नाहीत, तर ते माणसाच्या आत्म्याला जागृत करणारे दिव्य मंत्र आहेत. चला तर मग स्वामींच्या त्या 5 शक्तिशाली विचारांचा सखोल अर्थ आणि त्यांच्या आपल्या दैनंदिन जीवनाशी असणारा संबंध अतिशय सवडीने आणि सविस्तरपणे समजून घेऊया. श्रोते हो, स्वामी समर्थ महाराजांचे नाव घेताच जगातील प्रत्येक स्वामी भक्ताला सगळ्यात आधी जो विचार आठवतो तो म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ 7 शब्द नाहीत, तर हे संपूर्ण ब्रह्मांडाचे अभयदान आहे. जेव्हा एखादे लहान मूल अंधारात चालत असते, तेव्हा त्याच्या वडिलांच्या हातात असतो, तेव्हा त्या मुलाच्या जगातील कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही. अगदी तसेच जेव्हा साक्षात परब्रह्म आपल्या पाठीशी उभे राहतात, तेव्हा माणसाने आपल्या कोणत्याही संकटाला घाबरण्याचे कारणच उरत नाही. आजच्या या युगात माणसाला पावलोपावली भीती वाटत असते. नोकरी सुटण्याची भीती, व्यवसायात नुकसान होण्याची भीती, आजारपणाची भीती आणि सगळ्यात मोठी म्हणजे प्रिय माणूस गमावण्याची भीती. या भीतीच्या चक्रव्यूहात अडकून माणूस स्वतःचे वर्तमान जगणे विसरून जातो. तो सतत भविष्यात कोणती वाईट विचार करत असतो. स्वामी या विचाराच्या माध्यमातून आपल्याला सांगतात की लेकरा, तू या जगात एकटा नाहीस. तुझा जन्म होण्याच्या आधीपासून मी तुझ्या प्रत्येक श्वासाचा हिशोब ठेवून आहे. जेव्हा तुझ्यावर संकट येते, तेव्हा संपूर्ण जग तुझ्या विरुद्ध उभा राहते. अगदी तुझी स्वतःची सावली तुझी साथ सोडते, तेव्हाही मी तुझ्या पाठीशी एका डोंगरासारखा उभा असतो. हा विचार आपल्या मनात उतरवण्यासाठी आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल, ती म्हणजे निरपेक्ष शरणागती. जोपर्यंत आपल्या मनात मी काहीतरी करतोय हा अहंकार दिसतो, तोपर्यंत स्वामी आपल्याला स्वतःच्या कर्माचे अनुभव घेऊन देतात. पण ज्या क्षणी माणूस आपला संपूर्ण भार स्वामींच्या चरणावर सोपवतो आणि म्हणतो की देवा, आता जे काही आहे ते तूच बघ, त्या क्षणापासून स्वामी त्याच्या योगक्षेम स्वतःच्या हातामध्ये घेतात. म्हणूनच कठीण प्रसंगात घाबरून जाण्याऐवजी डोळे मिटून स्वामींचे स्मरण करा आणि स्वतःला सांगा, माझे स्वामी माझ्या पाठीशी आहे, मग मी का घाबरू. बऱ्याचदा आपल्या आयुष्यात अशी परिस्थिती येते की आपण ज्या गोष्टीची खूप दिवसांपासून वाट पाहत असतो ती आपल्या हातातून निसटून जाते. एखादी नोकरी सुटते, एखादे ठरलेले लग्न मोडते किंवा एखाद्या व्यवसायात प्रचंड मोठे नुकसान होते. अशा वेळी माणूस हताश होतो आणि देवाला दोष देऊ लागतो. तो म्हणतो, देवा, तू माझ्याच आयुष्यातील हा महत्त्वाचा दरवाजा का बंद केलास? मी तर तुझी एवढी भक्ती करत होतो, पण माझ्यावरच हा अन्याय का? पण श्रोते हो, स्वामींचा दुसरा शक्तिशाली विचार आपल्याला या परिस्थितीकडे पाहण्याचा एक अलौकिक दृष्टिकोन देतो. स्वामी म्हणतात, बाळा, आम्ही दुसरा दरवाजा उघडल्याशिवाय पहिला दरवाजा कधीच बंद करत नाही. या विचाराचा अर्थ असा आहे की देवाची नजर आपल्या नजरेपेक्षा खूप दूरची पाहू शकते. आपल्याला फक्त समोर दिसणारा बंद दरवाजा दिसतो, पण त्या बंद दरवाजाच्या पाठीमागे स्वामींनी आपल्यासाठी जो भव्य आणि दिव्य रस्ता तयार करून ठेवलेला असतो, तो आपल्या या चक्षूंना दिसत नाही. कधीकधी आपल्या आयुष्यातून काही गोष्टी आणि किंवा काही माणसे दूर जाणे हे आपल्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असते. आपण ज्याला आपले नुकसान समजत असतो, तो प्रत्यक्षात स्वामींनी आपल्याला एका मोठ्या संकटातून वाचवलेला चमत्कार असतो. जर स्वामींनी तुमच्या आयुष्यातील एखादी जुनी गोष्ट काढून घेतली असेल, तर त्याचा सरळ अर्थ असा आहे की तुमच्या झोळीमध्ये त्यापेक्षा काहीतरी खूप मोठे आणि सुंदर देण्याची त्यांची इच्छा आहे. फक्त तो नवीन दरवाजा उघडेपर्यंत माणसाने धीर आणि संयम राखणे गरजेचे आहे. निसर्गाचा शेवटचा नियम आहे, रात्रीचा अंधकार जितका जास्त गडद होतो, पहाट तितकी जवळ जास्त उजळ झालेली असते. त्यामुळे जेव्हा आयुष्यात अपयश येईल, तेव्हा खचून न जाता हा विचार मनात ठेवा की स्वामी माझ्यासाठी याहूनही काहीतरी श्रेष्ठ घेऊन येतील. काही लोकांना असे वाटते की स्वामींवर विश्वास ठेवला पाहिजे, म्हणजे आपण काहीच करायची गरज नाही, पण सर्व देव काही आपोआप करेल.
परंतु हा फार मोठा गैरसमज आहे. स्वामी समर्थ महाराज हे आळसाचे कधीच समर्थन करत नव्हते. स्वामींचा तिसरा शक्तिशाली विचार आपल्याला कर्मयोगाची दीक्षा देतो. जो थांबला तो संपला, म्हणून प्रयत्न करणे तू थांबू नकोस. स्वामी सांगतात की हे आयुष्य म्हणजे एक वाहती नदी आहे. नदीचे पाणी जोपर्यंत वाहत राहते तोपर्यंत ते शुद्ध, पवित्र आणि पिण्यायोग्य असते. पण तेच पाणी जर एका जागी थांबले तर काही दिवसातच त्याला दुर्गंधी सुटते आणि ते निरुपयोगी होते. मानवी जीवनाचीही अगदी तसेच आहे. जो माणूस अपयशाला घाबरून प्रयत्न करणे सोडून देतो तो जिवंतपणाची मूर्तप्राय बनतो. स्वामी आपल्याला प्रयत्नांती परमेश्वर हा संदेश देतात. माणसाचे काम केवळ प्रामाणिकपणे कर्म करणे हे आहे. फळाची चिंता करणे हे त्याचे काम नाही. जेव्हा आपण एखाद्या शेतात बीज पेरतो तेव्हा ते बीज एका रात्रीत झाड बनत नाही. त्याला ऊन, वारा, पाऊस झेलावा लागतो. त्याला रोज पाणी द्यावे लागते, संयम राखावा लागतो, कष्टाची पराकाष्ठा करावी लागते. तेव्हा कुठे त्या बीजाचे रूपांतर एका मोठ्या फळदार वृक्षात होते. तुमच्या आयुष्यात जर असे अडथळे येत असतील तर तुमचे प्रयत्न वारंवार अपयशी ठरतात. तरीही थकू नका, कारण स्वामी पाहत आहेत की तुम्ही किती प्रामाणिकपणे कष्ट करत आहात. स्वामी म्हणतात, लेकरा, तू फक्त तुझे हात हलव, तुझे पाय चालत ठेव. तू जे प्रयत्न करत आहेस त्या कष्टाला फळ देण्याची जबाबदारी माझी आहे. म्हणून मी कधीही नशिबाला दोष देऊन बसू नका. नशीब देखील त्यांचाच प्रवास सुकर करतो जे स्वतःहून चालण्याची तयारी दाखवतात. श्रोतेहो, आजच्या आधुनिक युगात माणसाने स्वतःच्या मनावरचे नियंत्रण पूर्णपणे सुटत चालले आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून माणसाला प्रचंड राग येतो. घरात पती पत्नीमधील वाद असो, नोकरीच्या ठिकठिकाणी ताण असो किंवा रस्त्यावरील क्षुल्लक भांडण असो, माणूस एका सेकंदात आपला संयम गमावतो. याच मानवी स्वभावानुसार प्रहार करताना स्वामींनी आपला चौथा अत्यंत महत्त्वाचा विचार मांडला आहे. रागासारखा दुसरा शत्रू या जगात कोणीही नाही आणि रागाचा विस्तव तुझ्या आयुष्यातील संपूर्ण आनंदांना संपून टाकेल. राग हा एक असा मानसिक विचार आहे जो माणसाची कधीच विचार आणि अयोग्य समजण्याची वृत्ती एका नष्टात नष्ट करतो. रागाच्या भरात माणूस अशा गोष्टी बोलून जातो की अशी कृत्य करतो ज्याचा पश्चाताप त्याला आयुष्यभर करावा लागतो. स्वामी आपल्याला समजवतात की जर कोणी तुमच्याशी वाईट वागले किंवा तुमच्या मनाविरुद्ध काही घडले तर लगेच क्रोधाच्या आहारी जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही रागवता तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीचे काहीच नुकसान करत नाही, तर उलट तुम्ही स्वतःच्याच अंतःकरणात एक विषारी विस्तव पेटवत असता. हा विस्तव तुमच्या मनातील शांतता, तुमची भक्ती आणि तुमचा आनंद एका क्षणात जळून खाक करतो. रागावर विजय मिळवण्याचा एकमेव उपाय म्हणजे मौन आणि क्षमा. जेव्हा समोरची व्यक्ती रागात असते तेव्हा तुम्ही शांत राहा, कारण शांतता ही अग्नीवर पाण्याचे काम करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना क्षमा करायला शिका. क्षमा करणे हा दुंबळेपणा नसून तो जगातील सर्वात मोठा थोरपणा आहे. जेव्हा तुम्ही कोणाला क्षमा करता तेव्हा तुम्ही स्वतःला एका मानसिक बंधनातून मुक्त करता. स्वामी म्हणतात, ज्या मनामध्ये शांती नांदते तिथेच माझा निवास असतो. त्यामुळे तुझ्या मनाचे मंदिर क्रोधाने मलिन करू नकोस. श्रोतेहो, आजच्या जगात यशस्वी होणे फारसे कठीण राहिलेले नाही. थोडे कष्ट केले, बुद्धी वापरली, माणूस पैशाने आणि पदाने खूप प्रतिष्ठेने मोठा होतो. पण खरी परीक्षा इथे सुरू होते. पैशामुळे माणसाच्या डोक्यात जेव्हा अहंकार प्रवेश करतो तेव्हा तो आपल्या भूतकाळाला आणि कठीण काळाला मदत करण्याच्या माणसांना विसरून जातो. याच मानवी प्रवृत्तीला शुद्ध करण्यासाठी स्वामींनी पाचवा शक्तिशाली विचार आपल्याला जमिनीवर राहण्याची शिकवण देतो. खूप मोठे व्हा, कर्तृत्वाने पूर्ण जग जिंका. पण ज्या झाडाने आपल्याला कठीण काळात सावली दिली आहे, ज्या माणसांनी आपल्याला आधार दिला आहे, त्यांना कधीच विसरू नका. कारण कृतज्ञता जिथे सुरू होते तिथेच माणसाची अधोगती निश्चित होते. काही लोक मोठे झाले की ज्या शिडीवरून ते वर चढले त्या शिडीला लाथ मारतात. स्वामी सांगतात की असा माणूस तात्पुरता श्रीमंत होऊ शकतो, पण तो ईश्वराच्या दरबारात कधीच मोठा होऊ शकत नाही. निसर्गाचे उदाहरण पहा. ज्या झाडाला सगळ्यात जास्त फळे लागतात त्या फांदीची झाडी तितकीच जास्त जमिनीकडे झुकलेली असते. नम्रता हाच खऱ्या श्रीमंतीचा खरा दागिना आहे. श्रोतेहो, स्वामी समर्थ महाराजांचे हे शक्तिशाली विचार केवळ ऐकण्यासाठी किंवा चॅनलवर स्टेटस ठेवण्यासाठी नाहीत. हे विचार आपल्या रोजच्या जगण्यात उतरवण्यासाठी आहेत. जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा मनाशी हा निश्चय करा की आज दिवसभरात माझ्यासोबत जे काही प्रसंग येतील तिथे मी धीर सोडणार नाही, मी कोणावर रागवणार नाही, मी प्रामाणिकपणे माझे कर्म करेन आणि माझ्या पाठीशी माझे स्वामी आहेत या विश्वासाने निर्भयपणे जगू शकेन. स्वामींची भक्ती म्हणजे केवळ उपवास करणे किंवा पूजा अर्चा करणे नाही, तर स्वामींनी दिलेल्या शिकवणीनुसार स्वतःचे आचरण शुद्ध करणे हीच खरी स्वामी भक्ती आहे. ज्या दिवशी तुमच्या मनातील अहंकार, द्वेष आणि भीती नष्ट होईल त्या दिवशी तुम्हाला स्वतःच अंतःकरणात साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घडेल. श्री स्वामी समर्थ. जर श्रोते हो, स्वामी समर्थ महाराजांचे हे 5 विचार तुम्हाला कसे वाटले आणि यातील कोणता विचार तुमच्या मनाला सगळ्यात जास्त स्पर्श करून गेला, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
स्वामी माऊलींचे अखंड आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भावला असेल, तर यातून तुम्हाला काहीतरी चांगली शिकवण मिळाली असेल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हा अमूल्य संदेश तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि सर्व स्वामी भक्तांसोबत आवर्जून शेअर करा. आणि आमच्या श्री स्वामी समर्थ अमृतवाणी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून स्वामींचे असे दिव्य विचार तुम्हाला रोज ऐकायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि भक्तिमय